आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यात मोठी टंचाई निर्माण झाली होती। त्याचा परिणाम देशभरातील हॉटेल व्यावसायिकांवर झाला होता। अनेक हॉटेल्स बंद झालेत। युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून स्वयंपाकाचा गॅस घेऊन एक जहाज रविवारी सायंकाळी न्यू मंगलोर या बंदरात दाखल झाले। भारतातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोठी घटना आहे, तर या जहाजातून सुमारे 16,714 टन एलपीजी आणण्यात आले। त्यामुळे देशातील गॅस टंचाईवर दिलासा मिळणार आहे। पाहूयात। पायक्सिस पायनियर जहाज 16,000 टन एलपीजी घेऊन दाखल। अमेरिकेच्या जहाजातून मंगळुरू बंदरात विक्रमी आयात। रशियाकडूनही इंधनाची विक्रमी आयात होणार। पायक्सिस पायनियर हे जहाज 14 फेब्रुवारी रोजी टेक्सास मधील पोर्ट ऑफ नेदरलँड इथून निघालं होतं। या जहाजातून सुमारे 16,714 टन एलपीजी आणण्यात आले। या आधी या बंदरात रशियाकडून ॲक्वा टायटन जहाज आले। शनिवारी सायंकाळी मंगळुरू किनाऱ्याजवळ पोहोचलेल्या या जहाजात सुमारे 7.7 लाख बॅरल कच्चं तेल आयात करण्यात आलंय। या दोन जहाजांच्या येण्यामुळे भारतातील इंधन टंचाईवर मोठा दिलासा मिळणार आहे। याआधी आखातातून शेनलॉन्ग, नंदीदेवी, जग लाडकी ही जहाजं गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंद्रा बंदरात दाखल झाली होती। आता पायक्सिस पायनियर आणि ॲक्वा टायटन ही दोन जहाजं आल्यामुळे इंधनाच्या टंचाईवर मार्ग निघणार आहे। शेनलॉन्ग सौदी अरेबियातून 1.35 लाख टनांहून अधिक कच्चं तेल घेऊन मुंबईत दाखल। जग लाडकी 81,000 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन मुंद्रा बंदरात पोहोचलं। ॲक्वा टायटन रशियातून 7.7 लाख बॅरल कच्चं तेल घेऊन मंगळूर बंदरात दाखल। नंदादेवी 46,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात दाखल। पायक्सिस पायोनियर अमेरिकेच्या टेक्सासवरून 16,714 टन एलपीजी घेऊन मंगळूर बंदरात दाखल। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामुळे आखाती देशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्चं तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादनं तसेच ऊर्जा आणि खत क्षेत्रातील पुरवठा स्थितीविषयी वरिष्ठ मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली। देशभरात अखंड पुरवठा आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं। बैठकीत कच्चं तेल, वायू, पेट्रोलियम उत्पादनं, ग्राहक आणि उद्योग क्षेत्राच्या हितांचं संरक्षण करण्याकरता सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला होता। संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्शियाच्या आखातात अडकलेली सर्व भारतीय जहाजं आणि खलाशी सुरक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे। केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी मंत्रालयानं गेल्या 36 तासात कोणतीही सागरी दुर्घटना नोंदवलेली नाहीये। आखातातील 22 भारतीय जहाजं आणि 611 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती आहे। ही जहाजं पुढील काही दिवसात भारतात दाखल होणार आहेत। आखाती देशातील बदलती भूराजकीय परिस्थिती आणि पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे जागतिक ऊर्जा वाहतूक प्रवाहात मोठे बदल झाले। आशियाई देशात मार्च महिन्यात रशियन इंधन तेलाची विक्रमी आयात केली जाणार आहे। अमेरिकेनं निर्बंध तात्पुरते शिथिल केल्यानं तेल आणि गॅस वाहतुकीत वाढ झाली। युद्धामुळे आखाती देशातून पुरवठा कमी होत असल्यानं रशियन तेलाला बाजारात पुन्हा प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे। या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार मार्च महिन्यात 30 लाख टन म्हणजे सुमारे 6,14,500 बॅरल प्रतिदिन रशियन इंधन तेल आशियामध्ये येणं अपेक्षित आहे। इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता। या व्यत्ययाचा मोठा फटका आशियाई देशांना बसला होता। भारतातही अनेक शहरात गॅस आणि तेल पुरवठ्यात टंचाई झाली होती। सध्याच्या भूराजकीय संकटाच्या काळात पर्यायी पुरवठा सुरक्षित करण्याचे भारतीय सरकारचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत। केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या शिष्टाईमुळे मूळतः चीनला जाणारं एक रशियन तेलवाहू जहाज भारताकडे वळवण्यात आलं। भारतीय टंचाईवर तातडीनं पर्याय मिळवण्याच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं।
भारतानं देशातील इंधनाचा प्रश्न अधिक तीव्र होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून भारत जगभरातील अनेक देशांकडून तेल आणि गॅस आयात करण्याच्या तयारीत आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी केंद्र सरकारचा सर्व पर्यायांवर गांभीर्याने विचार सुरू आहे. नवीन देशांकडून तेल आयात केल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील चढ उतारांचा भारतीय ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.